तुम्हाला माहीत आहे का, कोकणात असा एक समुद्र आहे जो रात्री चक्क निळ्या रंगात चमकतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे कोकण डायरीजच्या नवीन भागात. आज आपण दापोलीहून निघालोय गुहागरच्या दिशेने, ऐतिहासिक किल्ल्यांपासून ते जादुई निळ्या लाटांपर्यंत. हा प्रवास खूप भारी असणार आहे. चला तर आमचा प्रवास सुरू झाला दाभोळ फेरी पॉइंटवरून. वशिष्ठी नदी ओलांडून आपण आता धोपावे कडे चाललोय. रस्त्याने पूर्ण वळसा घालून जाण्यापेक्षा फेरीने गेल्यावर खूप वेळ वाचतो. आणि हो, फेरीतून दिसणारं हे निसर्ग सौंदर्य बघून प्रवासाची सुरुवातच एकदम फ्रेश होते. नदी ओलांडून आम्ही पोहोचलो अंजनवेलमध्ये. इथे आल्यावर अंजनवेलचं लाईट हाऊस आणि ऐतिहासिक गोपाळगड किल्ला बघितल्याशिवाय पुढे जाऊच नका. लाईट हाऊसच्या वरून जे दृश्य दिसतं ना, बापरे. एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला शांत खाडी. फोटो काढण्यासाठी ही रत्नागिरीतली बेस्ट जागा आहे. बीचवर जाण्याआधी आम्ही गुहागर गावातील प्रसिद्ध श्री व्याडेश्वर मंदिराला भेट दिली. हे जागृत देवस्थान असून या मंदिराचं हेमाडपंती बांधकाम आणि तिथली शांतता मनाला खूप सुख देते. तसेच आम्ही निसर्गाच्या कुशीत वसलेल्या चंडिका देवीच्या मंदिरातही गेलो, जे चक्क एका गुहेमध्ये आहे. कोकणातली संस्कृती आणि निसर्ग इथे एकत्र अनुभवायला मिळतो. आणि फायनली आम्ही पोहोचलो गुहागर बीचवर. कोकणातील सर्वात स्वच्छ आणि सुरक्षित किनाऱ्यांपैकी हा एक आहे. इथली पांढरी शुभ्र वाळू आणि नितळ पाणी बघून मन प्रसन्न होतं. आणि हो, गुहागरला आल्यावर अस्सल कोकणी जेवण आणि उकडीचे मोदक नाही खाल्ले तर काय मजा. इथल्या जेवणाची चव अगदी स्वर्गीय आहे. पण खरी जादू तर रात्री घडली. मी ऐकलं होतं की गुहागरचा समुद्र रात्री चमकतो, म्हणून मी वाट बघत थांबलो. आणि हे बघा, बायोल्युमिनेसन्स, समुद्राच्या लाटा निळ्या रंगाने अशा चमकताना पाहणं हा एक जादुई अनुभव होता. हे दृश्य अवतार सिनेमातल्यासारखं वाटतंय, पण हे आपल्या महाराष्ट्रातच आहे. मी खूप लकी आहे की मला हे बघायला मिळालं. जर तुम्हाला हा जादुई प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून पुढचा भाग तुम्ही मिस करणार नाही. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.